नमस्कार मित्रांनो, आज या पॉडकास्टमध्ये आम्ही बोलणार आहे की मोतीबिंदूचे ऑपरेशननंतर आपण लेन्सची निवड कशी करावी. आजकाल बाजारात वेगवेगळे प्रकारची लेन्सेस अवेलेबल आहे. मोनोफोकल, टोरिक, ईडॉफ, मल्टीफोकल. मग त्याच्यात पेशंट रिलेटिव्हनी कुठली लेन्सची निवड करावी की त्यांचे पेशंटला ऑपरेशननंतर खूप छान दिसावे. डॉक्टर सौरभ, तुम्ही लेन्स निवड करताना सगळ्यात आधी कुठली गोष्ट पाहतात? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची जी गोष्ट मला सांगायची आहे ते म्हणजे बऱ्याच लोकांना अशी एक संकल्पना आता झालेली आहे की चांगली लेन्स बसवली तर आपल्याला चांगली दृष्टी येते. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन गोष्टी पाहाव्या लागतील की दृष्टी चांगली कशी येते आणि त्यानंतर आपल्याला जर चांगली दृष्टी येत असेल तर त्याचा आपण वेगवेगळ्या लेन्सच्या सहाय्याने त्याचा उपयोग कसा करून घेऊ शकतो. तर चांगली दृष्टी येण्यासाठी काही महत्त्वाचे घटक आहेत. ह्याच्यामध्ये आपण रुग्णाची जे डोळा आहे त्याची पूर्ण व्यवस्थित तपासणी आधी करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण जर रुग्णाला मोतीबिंदूशिवाय इतर काही त्रास असतील, जर जे आपल्याला डिटेक्ट करता आले, जसे बुबळाचा त्रास आहे किंवा पडद्याचा त्रास आहे, नसेचा काही त्रास आहे, तर त्यासाठी आपल्याला आधीच त्याचे उपचार करून घ्यावे लागतात. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला जर डायबिटीस आहे आणि त्याच्या पडद्यावर परिणाम झालेला आहे, तर फक्त मोतीबिंदूचं ऑपरेशन करून त्याला चांगली दृष्टी येईलच असं नाही. आपल्याला आधी पडद्याच्याही काही ट्रीटमेंट त्याच्यासाठी कराव्या लागू शकतात. त्यामुळे पहिल्यांदा चांगल्या दृष्टीसाठी पूर्ण डोळा निरोगी असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच ऑपरेशनच्या आधी जी पूर्व तपासणी आहे ती व्यवस्थित होणे हे फार महत्त्वाचं. हे पहिला गोष्ट दृष्टीच्यासाठी. त्यानंतर दुसरा भाग येतो लेन्सचा. तर बऱ्याचदा आता काय होतं की ज्यावेळी रुग्ण आपल्याकडे येतात आणि मोतीबिंदू डिटेक्ट होतो, त्यानंतर आपण चेकअप करतो, त्यात आपण त्या रुग्णाच्या डोळ्याला कुठली लेन्स सुटेबल होईल, तसंच त्याच्या गरजांप्रमाणे कुठली लेन्स सूट होईल ह्याचं आपण सजेशन देतो. आणि बऱ्याचदा त्यानंतरचं समुपदेशन जे असतं ते लेन्सच्या टाईपविषयी किंवा त्याच्या कॉस्टविषयी केलं जातं. तर त्यामुळे एक अशी रुग्णाची समजूत होते की मोतीबिंदूची लेन्स एक चांगली चॉईस केली की आपलं व्यवस्थित होणार आहे. पण त्याच्याही आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती आपलं ऑपरेशन कुठल्या पद्धतीनं होणार आहे आणि ऑपरेशन कोण करणार आहे हे पण फार महत्त्वाचं आहे. केवळ लेन्स चांगली आहे आणि त्यामुळे तुम्हाला चांगली दृष्टी येणार असं नाही आहे. ह्याच्या आधी त्याचं मी मगाशी सांगितलं तसं पूर्वनियोजन चांगलं झालेलं असणं, त्याचं प्लॅनिंग. दुसरं, त्याचं ऑपरेशन चांगल्या तंत्रज्ञानाद्वारे केलेलं असणं. तिसरं, जो तुमच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणार आहे त्या सर्जनचा एक्सपिरियन्स आणि त्याची स्किल लेवल. ओके, आणि त्यानंतर ऑपरेशननंतर घेतलेली व्यवस्थित काळजी आणि त्यानंतर गरज लागली तर केलेले ट्रीटमेंट्स, या सगळ्यावर फायनली आपली दृष्टी अवलंबून असते. तर आम्ही बऱ्याचदा ज्यावेळी त्यांचं समुपदेशन होतं किंवा काउन्सिलिंग होतं त्यामध्ये फक्त लेन्सच्या बाबतीत का सांगितलं होतं, कारण तुम्ही ज्यावेळी एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे येत आहे, चांगल्या हॉस्पिटलमध्ये येत आहे आणि तिथे तुम्ही ऑलरेडी चांगली टेक्नॉलॉजी आहे, जसं फेको टेक्नॉलॉजी आहे किंवा फेमटो लेझर असिस्टेड किंवा रोबोट असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी ऑलरेडी तुम्ही चॉईस केलेली आहे, अशावेळी तुमचे हे सगळे गोष्टी यातच गृहीत धरल्या जातात की तुम्ही ऑलरेडी एक चांगला डॉक्टर सिलेक्ट केला आहे, चांगली टेक्नॉलॉजी सिलेक्ट केली आहे आणि त्यामुळे तुमच्या हातात केवळ जे ऑप्शन्स राहतात ते लेन्स कुठली बसवायची ह्याच्यावर. ओके, मग बऱ्याचदा पेशंट आणि रिलेटिव्स ते विचारतात की आपण हेच लेन्स घालायचं कारण त्यांचे दुसरे ओळखीचेने तेच लेन्स घातली आहे, मग त्यांना पण तेच लेन्स पाहिजे. मग ते बरोबर आहे का? जर त्यांच्या रिलेटिव्सना एक पर्टिक्युलर प्रकारातली लेन्स बसवली असेल, जशी ट्रायफोकल आहे, ईडॉफ आहे किंवा मोनोफोकल, आणि त्याच्यामुळे त्यांना छान दृष्टी आली असेल, तर बऱ्याचदा त्यांनाही माहिती असते की या प्रकारच्या लेन्समुळे आपल्याला फायदा होतो, तर त्या प्रकाराचा आपण जरूर गृहीत धरणारच आहे की त्याचा या पेशंटना किती फायदा आहे आम्ही पाहूच. परंतु आता लेन्सची चॉईस ही खूप इंडिव्हिज्युअल झालेली आहे. म्हणजे ज्यावेळी आम्ही रुग्णाचे डोळे चेक करतो, त्याचे ज्यावेळी मेजरमेंट्स घेतो आणि डोळ्याची पूर्व तपासणी करतो आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या गरजा काय आहेत ते बघतो, त्यानुसार आम्हाला त्याच्यासाठी इंडिव्हिज्युअल चॉईस म्हणजे कुठली लेन्स त्याच्यासाठी बेस्ट होईल हे सांगता येऊ शकतं. म्हणजे दोन व्यक्ती असतील, अगदी भाऊ जरी असतील आणि डोळे सारखे असतील आणि एखादा एक भाऊ आहे जो सतत रात्री ड्रायव्हिंग त्याला करावं लागतं किंवा त्याच्या दूरच्या गोष्टीवर जास्त त्याची गरज आहे
आणि जवळच्या तो फार कमी बघतो, अशावेळी त्याला कदाचित ट्रायफोकलचा आम्ही सल्ला देणार नाही. याच्यामध्ये लांबची जवळची दृष्टी येते, पण रात्री ड्रायव्हिंगच्या वेळी थोडासा त्रास होऊ शकतो, वलही येऊ शकतात. त्याचा भाऊ सेम जरी डोळा असला त्याचा, सगळ्या बाकी गोष्टी ठीक असतील, पण त्याचं नाईट ड्रायव्हिंग फारसं नाही आहे. तर अशावेळी त्याला मात्र आम्ही कदाचित ट्रायफोकलची निवड सांगू शकतो. त्यामुळे जरी डोळा निरोगी असेल, सगळं चांगलं असेल, तरी त्यांच्या गरजांनुसार आपल्याला चॉईस बदलावे लागतात. एक टर्म आजकाल यूज करतात आपण, प्रीमियम आयवेल. मग ते म्हणजे काय असतं आणि कुठले पेशंटसाठी प्रीमियम आयवेल उपयुक्त असतं? प्रीमियम आयवेल ही टर्म ज्यावेळी यूज केली जाते ती अशा लेन्सेससाठी ज्याची क्वालिटी सुपिरियर आहे, त्याचं जे मटेरियल वापरलं गेलेलं आहे ते थोडंसं रिसर्च नंतर इम्प्रूव्ह केलेलं मटेरियल आहे. याचा अर्थ असा नाही की ज्या बाकीच्या लेन्सेस आहेत त्या खराब आहेत, पण जसं तुम्हाला माहिती आहे इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याच वर्षांपासून ज्यावेळी संशोधन होतं त्यावेळी त्याच्यातले प्रकार इम्प्रूव्ह होत जातात हळूहळू. त्यामुळे पूर्वीचे प्रकारही चांगले असतात, पण काही प्रकार हे अधिक ॲडव्हान्स असतात. तर या प्रीमियम आयलमध्ये आणखी आम्ही काय विचार करत असतो, तर या रुग्णाला चष्म्यावरची जी गरज आहे किंवा अवलंबन आहे किंवा डिपेंडन्स आपण ज्याला म्हणतो, ते कमीत कमी कसं करता येईल, तर त्याचाही आम्ही विचार या प्रीमियम आयवेल्समध्ये करत असतो. आणि या तुम्ही म्हणू शकाल की या मोर कस्टमाइज असतात, म्हणजे नीड्सप्रमाणे पेशंटच्या डोळ्याच्या प्रमाणे आम्ही त्या जास्त कस्टमाइज करून पेशंटना त्याचा चॉईस देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची लेन्स जे खूप आजकाल डिस्कस होते ते आहे टोरिक आयवेल. तर त्याचा काय उपयोग असतो? अर्थात या टोरिक आयल्स नवीन नाही आहेत. गेल्या जवळजवळ आय थिंक 15-20 वर्षांपासून या टोरिक लेन्सेस वापरत आहेत. आपला ज्यावेळी चष्मा आपण बनवतो, चष्म्याचा नंबर काढतो, तर आता ज्यांना ह्याच्याविषयी अधिक माहिती असेल त्यांनी पाहिलं असेल की चष्म्याचा नंबर हा 2 प्रकारात येतो. पहिला असतो तो स्फेरिकल पॉवर आणि दुसरा असतो सिलेंड्रिकल पॉवर, ज्याला एक ॲक्सिस दिलेली असते. तर हा जो चष्मा जसा त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल पॉवर असते, तसे आता लेन्सेसमध्ये सुद्धा सिलेंड्रिकल पॉवर्स ॲड होतात आणि त्यालाच आम्ही टोरिक लेन्स म्हणतो. ओके, सो टोरिक लेन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या डोळ्याला जर सिलेंड्रिकल नंबर असेल तर तो सुद्धा आपण ऑपरेशनच्या दरम्यान लेन्सच्या सहाय्यानं अधिक करेक्ट किंवा अधिक ॲक्युरेटली आपण काढून टाकू शकतो. याला टोरिक लेन्स म्हणतात. तर एक पेशंट आहे, त्यांना जे चष्मा खूप वर्षापासून वापरत आहे, पण आता त्यांना चष्मा नको आहे, पण ते थोडं रात्री ड्रायव्हिंग करतात कारण त्यांची एज रिलेटिव्हली यंग आहे. तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन असतं का? गेल्या काही वर्षांमध्ये 2-3 प्रकारच्या नवीन लेन्सेस उपलब्ध झाल्या. एक अगदी सुरुवातीला लेन्स जी उपलब्ध झाली ती बायफोकल किंवा मल्टीफोकल प्रकारची लेन्स उपलब्ध झाली. याच्यामध्ये लांबचं आणि जवळचं दिसायसाठी त्यात रिंग्स ॲड केलेल्या होत्या लेन्सच्यामध्ये. आणि त्याचाच एक ॲडव्हान्स प्रकार आजकाल जो आम्ही वापरतो त्याला ट्रायफोकल लेन्स म्हणतात किंवा एक्सटेंडेड रेंज ऑफ विजन लेन्सेस म्हणतात ट्रायफोकलमधल्या. या लेन्सेसमध्ये रिंग्सच्या सहाय्याने लांबची इमेज, मधली म्हणजे हाताच्या अंतरावरची इमेज आणि जवळची इमेज, ह्या तिन्ही इमेज आपल्या डोळ्यामध्ये फोकस करण्यामध्ये मदत होते. परंतु याच्यात ज्या रिंग्स असतात त्याच्यामुळे रात्री ड्रायव्हिंगच्या वेळी जो लाईट येतो किंवा लांबचे दिव्याचे लाईट असतात त्याभोवती वलय दिसतात. आणि त्यामुळे बऱ्याचदा ज्यांचं नाईट ड्रायव्हिंग फ्रिक्वेंटली असतं, बऱ्याचदा करावं लागतं, अशामध्ये आम्ही ह्या लेन्सेस वापरू शकत नाही. मग अशा रुग्णांना जर तरीसुद्धा एक चष्म्यावरचा डिपेंडन्स कमी करायचा असेल तर त्याच्यामध्ये त्यातलीच एक आणखी टेक्नॉलॉजी रिसेंटली पुढे आली, त्याला आम्ही एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस आहे किंवा संक्षिप्तमध्ये त्याला आम्ही ईड ऑफ लेन्सेस असं म्हणतो. तर ह्या लेन्सेसमध्ये आपल्याला लांबची दृष्टी क्लिअर करण्याच्या बरोबरच आपल्याला इंटरमिडिएट म्हणजे हाताच्या अंतरावरची दृष्टीसुद्धा क्लिअर केली जाते. याच्यात जे लेन्सचं प्रोफाईल असतं, ऑप्टिकल प्रोफाईल, त्याच्यामध्ये रिंग्स न घालता त्याचं जे स्मूथ ट्रान्झिशन करून लेन्सच्या ऑप्टिक प्रोफाईलमध्ये आपल्याला हा ॲडिशन थोडासा त्यात ॲड केला जातो. याच्यामुळे याचा फायदा असा होतो की आपल्याला रेंज ऑफ विजन वाढते. अर्थात खूप जवळ असेल तर आपल्याला चष्मा लागू शकतो, पण आपल्या हाताच्या अंतरावर जसं मोबाईल आपण ठेवतो, डेस्कटॉप ठेवतो, हे बऱ्याचदा आपल्याला विदाऊट चष्मा दिसू शकतं. आणि रात्री ड्रायव्हिंग करतानासुद्धा लाईट जो ट्रायफोकल लेन्सच्या प्रकारात बराचसा स्प्रेड होण्याची शक्यता असते, हा ईड ऑफ लेन्सच्या लेन्समध्ये बऱ्यापैकी कमी प्रमाणात स्प्रेड होतो. त्यामुळे ज्यांना ओकेजनल नाईट ड्रायव्हिंग करायचं असेल, गावातल्या गावात ड्रायव्हिंग रात्रीच्या वेळी असेल, तर त्यांना या लेन्समुळे कुठलीही अडचण येत नाही. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांना ज्यांना या गरजा आहेत रात्री ड्रायव्हिंग काही प्रमाणात करण्याच्या आणि त्याचबरोबर त्यांना पाहिजे की आम्हाला कमीत कमी चष्म्याचा वापर करावा लागावा,
त्यासाठी आम्ही हा एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस किंवा ईड ऑफ लेन्सेसचा वापर करतो. तर एक प्रश्न मला विचारायचा होता की तुम्ही तुमचे बऱ्यापैकी रिलेटिव्सचे सर्जरी केली आहे, कॅटरॅक्ट सर्जरी. येस. जसं तुमची आईचं पण तुम्ही ऑपरेशन केलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठली लेन्स वापरली आणि कशासाठी? येस. सो माझी आई स्वतः डोळ्याचीच डॉक्टर आहे आणि तिला हाय प्लस नंबर होता. सो साधारणतः 8-10 वर्षापूर्वी ज्यावेळी तिचा नंबर वाढायला लागला, जसा एजनुसार आपला नंबर जास्त वाढतो तर त्यावेळी हे सुद्धा एक मोतीबिंदूचं सुरुवातीचं लक्षण असतं. तर आम्हाला असं लक्षात आलं की तिचा नंबर झपाट्यानं वाढतो आहे आणि जरी तिला चष्म्यानं बऱ्यापैकी दिसत असलं तरी क्लॅरिटी हळूहळू कमी व्हायला लागली. तर त्यावेळी मग मी निर्णय घेतला की आपल्याला मोतीबिंदूचं करायला पाहिजे ऑपरेशन. आणि ज्यावेळी तिच्या डोळ्याचे मेजरमेंट्स घेतली, सगळं मी स्कॅन्स केले, तर त्यानुसार मला असं लक्षात आलं की हिला ट्रायफोकल नावाची लेन्स जास्त उपयुक्त राहील. आणि तिलाही अशी इच्छा होती की इतके वर्ष ती चष्मा वापरत असल्यामुळे विदाऊट चष्मा जितकं जमेल तेवढं क्लिअर दिसावं. तर त्यानुसार आम्ही मग ट्रायफोकल लेन्सचा त्यावेळी वापर केला आणि रिझल्ट खूप छान आले. आज म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष झाली, अजूनसुद्धा तिला कुठल्याच गोष्टीसाठी चष्मा लागत नाही. अगदी जवळच्या गोष्टीसुद्धा ती विदाऊट चष्मा सगळं करते. आणि ती स्वतः डोळ्याची डॉक्टर आहे, त्यामुळे ती डोळ्याचे लेझर्स किंवा इतर ट्रीटमेंटसुद्धा स्वतः पेशंटच्यावर करते आणि तिला कुठलाच त्रास होत नाही. आपण मगाशी म्हटलं असं ट्रायफोकलला रात्री ड्रायव्हिंगला थोडीशी अडचण येऊ शकते, जसं वलय दिसतात लाईटच्या होती. पण यालासुद्धा काही ॲडॅप्टेशन प्रोसिजर असते, म्हणजे लोक त्याला ॲडॅप्ट होतात हळूहळू. तसं माझ्या आईच्या बाबतीत झालं की आता काही महिन्यामध्ये ती ॲडॅप्ट झाली त्या वलयांना किंवा लाईट जो स्प्रेड होतो त्याला, आणि आता ती रात्री ड्राईव्हसुद्धा इझिली करू शकते. तर अशा प्रकारे ती खूप खुश आहे आणि आपला चॉईस आय थिंक त्यावेळी करेक्ट घेतला गेला आहे आणि चष्म्याची आता तिला अजिबातच गरज लागत नाही. एक प्रश्न असतं की मोस्टली जे आपण IOL सिलेक्ट केली आहे ते लाईफ लाँग असते, पण कधी कधी पेशंटनी ऑपरेशन केला पण त्यांना नंतर वाटतं की नाही मला आता चष्मा नको आहे, तर तसे पेशंटसाठी असा ऑप्शन आहे का ती लेन्स चेंज करायचा? येस. सो आता काही लोकांचं ऑपरेशन पूर्वी झालेलं असतं, त्यावेळी त्यांनी एक पर्टिक्युलर लेन्स चॉईस केलेली असते आणि त्याच्यामध्ये कदाचित त्यांना जशी अपेक्षित असते तशी दृष्टी आलेली नसते आणि त्यावेळीसुद्धा त्यांना एक प्रश्न असतो की ही लेन्स बदलता येते का किंवा याच्यात आणखी काही करता येईल का आपल्याला. तर असे बरेच रुग्ण आमच्याकडे येतात आणि आम्ही त्याचं पहिल्यांदा जी पूर्व तपासणी करतो त्याच्यामध्ये हे पहिल्यांदा लक्षात घेतो की याला नेमका त्रास कुठल्या गोष्टीचा आहे. म्हणजे चष्मा राहिलेला नंबर आहे त्या लेन्स लावल्यानंतरसुद्धा त्याच्यामुळे ती अडचण होती आहे का, जो लेन्सचा प्रकार त्यांनी चॉईस केला होता, फॉर एक्झाम्पल त्यांना लांबचं जवळची दृष्टी विदाऊट चष्मा दिसावं अशी अपेक्षा होती, परंतु त्यांनी मोनोफोकल लेन्स चॉईस केली होती. अशावेळी काय होतं की जवळची दृष्टी कमी येते. तर आणि डोळ्याचं ओव्हरऑल हेल्थ कशी आहे, निरोगीपणा कसा आहे. बऱ्याचदा मोतीबिंदूशी निगडीत बरेचसे प्रश्न किंवा त्रास नसतातच, बाकी कुठला तरी जसं डोळ्याला कोरडेपणा असणं किंवा पडद्याचा बुबुळाचा त्रास असू शकतो आणि ज्याच्यामुळे त्यांना क्लॅरिटी नसते किंवा जसं हवं तशी त्यांना अपेक्षित दृष्टी नसते. तर पहिल्यांदा आम्ही हे सगळ्या गोष्टी पाहतो. यानंतर आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये नंबर राहिलेला आहे डोळ्यामध्ये थोडा आणि त्याच्यामुळे दृष्टी आपल्याला अपेक्षित तशी नाही आहे, तर हा आपण करेक्ट करू शकतो. याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय असतो की आम्ही जर छोटा नंबर राहिला असेल तर त्याला लॅसिक नावाची जी मेथड आहे, लेझरनं आम्ही नंबर घालवतो, त्याचा वापर करून हा नंबर घालवू शकतो. अशा बऱ्याच रुग्णांचं आम्ही केलेली आहे ट्रीटमेंट. दुसरा असेल जर नंबर थोडा जास्त प्रमाणात असेल तर आम्ही आधीच्या लेन्सवरच दुसरी लेन्ससुद्धा बसवू शकतो. याच्यासाठी कस्टमाइज लेन्सेस आजकाल उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये रुग्णाच्या गरजेनुसार आम्ही काही वेळा ट्रायफोकल लेन्सेससुद्धा याच्यावर परत वापरलेले आहेत. म्हणजे पूर्वी त्यांची मोनोफोकल लेन्स झाली असेल तरी आता आपण त्याच्यावर ट्रायफोकल लेन्स वापरू शकतो. तिसरा काही केसेसमध्ये आम्हाला जर वाटलं की जुन्या लेन्स काढून आपल्याला नवीन लेन्स त्या जागी जर घातली तर बेटर राहील रुग्णाला, तर अशावेळी आम्ही IOL एक्सचेंज म्हणजे लेन्स आधीची काढून दुसरीसुद्धा घालू शकतो. तर त्यामुळे बऱ्याच लोकांना हा एक प्रश्न असतो की एकदा ऑपरेशन झालं की मला ती परत बदलता येईल का, तर ती बदलता येते. ओके, पण जनरली 99% केसेसमध्ये त्याची गरज लागत नाही. पण ज्या रुग्णांना पर्टिक्युलरली त्यांच्या अपेक्षित दृष्टी नसेल आणि ती जर आपल्याला लेन्स एक्सचेंज करून त्यांना देऊ शकत असू आपण, ते जरूर करता येतं आपल्याला ते.
तर तुमचे बोलण्यातून आपल्याला कळालं आहे की पेशंट आणि पेशंट रिलेटिव्हनी सर्जनबरोबर डिस्कस करायला पाहिजे त्यांचे लाईफस्टाईल आणि डोळ्याची हेल्थबद्दल, मग ते प्रॉपर लेन्सची निवड करू शकतात. करेक्ट. सो ज्यावेळी आमच्याकडे रुग्ण येतात त्यावेळी आम्ही साधारण त्यांच्या सवयी किंवा काय गरजा आहेत हे माहिती करूनच घेतो आणि आमचे जे काउन्सिलर समुपदेशक आहेत ते त्याच्याविषयी आणखी त्यांच्याकडे प्रश्न विचारून आणखी माहिती करून देतात आणि त्यानुसार आम्ही त्यांना चॉईस देतो की ह्या पर्टिक्युलर टाईप्समध्ये तुम्ही जर लेन्स चॉईस केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दृष्टी तुम्हाला अपेक्षित अशा प्रकारची येऊ शकते. कधी कधी पेशंट रिलेटिव्हला हे कन्फ्युजन होतं आहे की जसं पॅकेज त्यांना सांगितलं तर त्यांना वाटतं आहे की जे जास्त महागडी लेन्स आहेत तेच डेफिनेटली बेटर आहे. तर असं असतं आहे का प्रत्येक केसमध्ये? यातल्या काही प्रकारच्या लेन्सेस ज्या आहेत जशा ईडॉफ लेन्स आहे किंवा ट्रायफोकल लेन्स आहेत त्याची कॉस्ट थोडीशी मोनोफोकल लेन्सपेक्षा जास्त असते आणि त्यामुळे ती जर आपण चॉईस केली तर ती मोनोफोकलपेक्षा जास्त कॉस्टची लेन्स असू शकते. पण सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं तसं कॉस्ट न पाहता आधी तुम्हाला कुठल्या प्रकारची लेन्स योग्य आहे याच्याविषयी तुम्ही सल्ला घ्या. म्हणजे जर डॉक्टरांनी किंवा मी तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला ईडॉफ नावाची लेन्स योग्य असेल, ओके, तर त्याच प्रकारचा लेन्स वापरली तर ती जास्त योग्य असेल. जरी त्याच्यापेक्षा ट्रायफोकल कॉस्टली असेल तरी तुमच्या बाबतीत कदाचित त्याची गरज नसेल म्हणून तुम्हाला डॉक्टरांनी हा सल्ला दिला असेल. तसंच काही वेळा असं असतं की पेशंटना पाहिजे असतं की मला विदाऊट चष्मा सगळं दिसावं, पण त्यांच्या डोळ्यासाठी कदाचित ट्रायफोकल किंवा ईडॉफ लेन्सेस सुटेबल नसतात. अशावेळी आम्ही मोनोफोकल लेन्सेसचे चॉईस देतो. त्याची कॉस्ट जरी तुलनेनं कमी असेल ट्रायफोकल ईडॉफपेक्षा तरी तुमच्या दृष्टीनं ती कदाचित अधिक योग्य लेन्स असेल. त्यामुळे कॉस्ट हा दुसरा भाग झाला. आधी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कुठल्या प्रकारची लेन्स सजेस्ट केली आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही शक्य असेल त्या प्रकारे तुम्ही चांगली लेन्स बसवू शकता. कॉस्टमध्ये फरक अशामुळे असतो, मी जसं मगाशी सांगितलं की दिवसेंदिवस टेक्नॉलॉजीप्रमाणे ॲडव्हान्सेस काही होत असतात आणि त्यामुळे ज्या नवीन डिझाईनच्या लेन्सेस येतात त्याच्यामुळे थोडीशी कॉस्टही वाढलेली असते. जनरली इंडियन आणि इम्पोर्टेडमध्ये पण कॉस्टमध्ये फरक असतं, तर ते क्वालिटीमध्ये फरक तुम्हाला कळतं आहे का? जनरली प्रॅक्टिकली काय फरक होत असतं की नाही? गेल्या काही वर्षांमध्ये इंडियन मॅन्युफॅक्चरर्सची सुद्धा क्वालिटी इम्प्रूव्हमेंट झालेल्या आहेत. म्हणजे कदाचित 20-25 वर्षापूर्वी हा जो डिफरन्स होता तो खूप जास्त होता. अजूनसुद्धा काही डिफरन्स हा राहतो कारण काही टेक्नॉलॉजीज किंवा काही ज्या लेन्स डिझाईन्स आहेत त्याचं रिसर्च बाहेरच्या देशात आधी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून ह्या प्रकारच्या लेन्सेस आधी उपलब्ध होतात. त्यामुळे कदाचित काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या लेन्सेस इम्पोर्टेड सेक्शनमध्ये आधी येण्याची शक्यता असते आणि काही वर्षांनी हळूहळू त्या इंडियन मॅन्युफॅक्चरर्ससुद्धा आणतात. त्यामुळे अगेन परत मी सांगतो तसं इंडियन आणि इम्पोर्टेड न बघता पहिल्यांदा तुम्हाला योग्य कुठला प्रकार आहे तो बघा. जर तुम्हाला शक्य होत असेल त्याप्रमाणे तुम्ही चांगली लेन्स बसवून घ्या. सगळेच सर्जन, सगळेच डोळ्याचे डॉक्टर जे आहेत ते चांगल्यातली चांगलीच लेन्स तुम्हाला मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. कोणीही असं बघत नाही की लोअर क्वालिटीची लेन्स डोळ्यामध्ये वापरावी, पण त्याच्यात थोडेसे ज्या इम्प्रूव्हमेंट्स असतात त्यानुसार तुम्ही पॅकेजेस सिलेक्ट करू शकता. IOL सिलेक्शनचे हे पॉडकास्ट नंतर पेशंट आणि पेशंट रिलेटिव्हला कळालं असेल की कसं आपण लेन्सची सिलेक्शन करू शकते. आपण डॉक्टरची बोलून आपल्या लाईफस्टाईल, आपल्या डोळ्याची हेल्थ आणि आपले आईची जे प्रकार आहे त्याच्याप्रमाणे आपण ते लेन्स सिलेक्शनमध्ये आपल्याला हे पॉडकास्ट नंतर खूप मदत मिळणार. धन्यवाद.